इक्वेशनमध्ये जर व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असेल तर त्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे? ax² + bx + c = 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे। याच्यामध्ये a b c आर द कोएफिशिएंट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि x काय आहे? व्हेरिएबल आणि त्याचा हायेस्ट पॉवर 2 असतो तेव्हा त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो। त्याच्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट। जर आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे b² - 4ac। त्याच्यानंतर नेचर ऑफ रूट। जर b² - 4ac ची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 डिस्टिंक्ट रियल रूट असतात आणि जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 इक्वल रियल रूट्स असतात आणि जिथे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 असते म्हणजे निगेटिव्ह असते तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला रियल रूट नसतात, नो रियल रूट। आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचा फॉर्म्युला मेथडनी जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर तो सॉल्व करण्याचा फॉर्म्युला आहे x = -b ± स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac/2a। Problem 1. Find the nature of roots of the following quadratic equations. If the real root exists, find them. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे, नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचं आहे आणि रियल रूट एक्झिस्ट होत असेल तर फाइंड देम म्हणजे त्याचे रूट्स काढायचे आहे। तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये दिलं आहे ax² bx + c = 0 च्या फॉर्ममध्ये म्हणजे आपण ए बी सीच्या व्हॅल्यूज लिहू शकतो। म्हणजे ए ची व्हॅल्यू किती होऊन जाईल 2, बी ची व्हॅल्यू होऊन जाईल -3 आणि सी ची व्हॅल्यू होऊन जाईल c = 5। आता नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागते? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावं लागते आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? b² - 4ac। b², b ची व्हॅल्यू आहे -3² - 4ac, a मीन्स 2 आणि c ची व्हॅल्यू आहे 5। तर -3² नंबर प्लस असो की मायनस असो स्क्वेअर नेहमी प्लस असतो। 3² 9 -4 2 = 8 8 5 = 40। तर याचं सबट्रॅक्शन किती येईल? -31। सबट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन। आता इथे काय होत आहे? b² - 4ac ची व्हॅल्यू जी आहे लेस दॅन 0 येत आहे म्हणजे निगेटिव्ह येत आहे। देअरफोर नो रियल रूट एक्झिस्ट, नो रियल रूट एक्झिस्ट म्हणजे सॉल्व करायची गरज। प्रॉब्लेम 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचा आहे आणि रियल रूट एक्झिस्ट होत असेल तर त्याचे रूट फाइंड आउट करायचे आहे। तर इथे ax² bx + c = 0 म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे। मग आपण ए बी सीच्या व्हॅल्यूज लिहू शकतो। तर ए ची व्हॅल्यू होऊन जाईल 3, बी ची व्हॅल्यू -4√3 आणि सी ची व्हॅल्यू होऊन जाईल 4। आता आपल्याला सगळ्यात पहिले काय काढावं लागेल? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला काय? b² - 4ac।
आता बी स्क्वेअर, बीची व्हॅल्यू आहे -4√3चा स्क्वेअर -4AC. एची व्हॅल्यू आहे 3 आणि सीची व्हॅल्यू आहे 4. आता स्क्वेअर करायचा आहे तर मायनस नंबरचा आपण स्क्वेअर काय असतो, प्लस असतो. तर 4चा स्क्वेअर होऊन जाईल 16 इंटू स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे इथे 3 होऊन जाईल. 4 3 जार 12, 12 4 जार 40, 4 3 जार 48 मायनस 48 काय येऊन जाईल, 0 येऊन जाईल. आता बी स्क्वेअर मायनस 4AC याची व्हॅल्यू काय झाली आहे, 0. आता नेचर ऑफ रूट काय होईल, जर बी स्क्वेअर मायनस 4AC म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 झाली तर काय होईल, 2 इक्वल रूट एक्झिस्ट. आता रियल रूट इक्वल रियल रूट एक्झिस्ट. आणि आता आपल्याला फाइंड देम सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व कशाने करू आपण, फॉर्म्युला मेथडनी करू. तर त्याच्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचा फॉर्म्युला काय आहे, तो x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन 2A. हा काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचा फॉर्म्युला. काय आहे, x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन 2A. आणि आता इथे व्हॅल्यूज ठेवून देऊ. तर मायनस बीची व्हॅल्यू काय आहे, -4√3 प्लस मायनस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4AC. तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती काढली आहे आपण, 0 अपॉन 2 इंटू A. एची व्हॅल्यू आहे 3. मग आता याला सॉल्व करावं लागेल. तर मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस 4√3 अपॉन 2 इंटू 3 आणि प्लस मायनस 0. तर 0चं रूट 0च असते. तर इथे आता काय होईल, 2 1 जार 2 2 जार म्हणजे 2√3 अपॉन 3. आता 2√3ला आपण काय लिहू शकतो, √3 2 वेळा, √3 इंटू √3 √9, 9चं √3 म्हणजे √3 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय होईल, 2 अपॉन √3. म्हणजे आपल्याला 2 इक्वल रियल रूट्स मिळेल. कोणते, फर्स्ट म्हणजे x इज इक्वल टू 2√3, x इज इक्वल टू 2√3. प्रॉब्लेम 3. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचं आहे आणि रियल रूट एक्झिस्ट होत असेल तर रूट फाइंड आउट करायचे आहे. तर बघा इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे इथे आपण ABCच्या व्हॅल्यूज लिहू शकतो. एची व्हॅल्यू 2, बीची व्हॅल्यू -6 आणि सीची व्हॅल्यू 3. आता आपल्याला नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचं आहे. तर काय करावं लागते, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावं लागते. तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढण्याचं सूत्र काय आहे, b² मायनस 4AC. b² म्हणजे बीची व्हॅल्यू आहे -6चा स्क्वेअर मायनस 4AC. ए म्हटलं तर 2 आणि सी म्हटलं सीची व्हॅल्यू आहे
3. तर मायनस नंबरचा स्क्वेअर प्लस असतो. 6चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 36. मायनस 4 2 जार 8, 8 3 जार 24. याचं सबस्ट्रॅक्शन 6 मायनस 4 2 12 होईल याचं सबस्ट्रॅक्शन. तर बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू किती आली? 12. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 12 ग्रेटर दॅन 0. बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर त्या इक्वेशनला 2 डिस्टिंक्ट रियल रूट असतात. रियल रूट्स. आणि याला रियल रूट आहे तर ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करू. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचा आपल्याला काय करावं लागेल? फॉर्म्युला वापरावं लागेल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचा फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर मायनस बीची व्हॅल्यू आहे -6 प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची आपण व्हॅल्यू काढली आहे 12 अपॉन 2 इंटू ए. ची व्हॅल्यू आहे 2. तर मायनस मायनस प्लस 6 प्लस 12चे फॅक्टर होईल 4 इंटू 3. 4चं रूट 2 म्हणजे याला 2 रूट 3 लिहू शकतो अपॉन 2 इंटू 2 4. आता बघा इथनं आपण 2 कॉमन काढू शकतो. 2 जर कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये 2 3 जार 6 प्लस 2 कॉमन काढले तर किती राहील? रूट 3 प्लस मायनस अपॉन 4. आता इथे आपण डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 2 जार 4. मग आता याचा आन्सर किती येईल? 3 प्लस मायनस रूट 3 अपॉन 2. तर आपल्याला 2 डिस्टिंक्ट रूट मिळत आहे. फर्स्ट कोणतं होईल? x इज इक्वल टू 3 प्लस रूट 3 अपॉन 2. आणि सेकंड कोणतं मिळेल? x इज इक्वल टू 3 मायनस रूट 3 अपॉन 2. Problem 2. Find the value of k for each of the following quadratic equations so that they have 2 equal roots. आपल्याला प्रॉब्लेम 1 दिला आहे 2x² प्लस kx प्लस 3 इज इक्वल टू 0. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स आहे? 2 इक्वल रूट्स. आता 2 इक्वल रूट्स कधी असतात? जेव्हा डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती असते? 0. तर त्याच्यावरनं आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. तर आता इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, जनरल फॉर्ममध्ये आहे. तर इथे ए ची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 2 होऊन जाईल. बीची व्हॅल्यू होऊन जाईल के आणि सीची व्हॅल्यू होऊन जाईल 3. बघा हे ax² bx प्लस c इज इक्वल टू 0च्या जनरल फॉर्ममध्ये आहे. ए ची व्हॅल्यू 2, बीची व्हॅल्यू k, सीची व्हॅल्यू 3. आता आपल्याला काय दिलं आहे? 2 इक्वल रूट्स. 2 इक्वल रूट्स दिलेले आहे. 2 इक्वल रूट्स. Therefore b² मायनस 4ac
म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती होऊन जाईल 0 होऊन जाईल. आणि इथे आता या व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करावं लागेल. बी म्हणजे के, बीची व्हॅल्यू के म्हणजे के स्क्वेअर मायनस 4ac. एची व्हॅल्यू आहे 2, सीची व्हॅल्यू आहे 3 इज इक्वल टू 0. मग इथे होऊन जाईल के स्क्वेअर 4 2 जार 8, 8 3 जार 24 इज इक्वल टू 0. म्हणजेच इथे के स्क्वेअर इज इक्वल टू लेफ्टचा नंबर राईटला नेला तर त्याची साईन चेंज होऊन जाईल. तर -24 राईट हँडला जाऊन प्लस होऊन जाईल. मग के इज इक्वल टू काय होईल तर याचं स्क्वेअर रूट करावं लागेल. तर कोणत्याही नंबरचे 2 स्क्वेअर रूट असतात प्लस आणि मायनस. तर रूट काय होऊन जाईल 24 होऊन जाईल. म्हणजे के इज इक्वल टू काय होईल प्लस मायनस याचे आपण फॅक्टर्स पाडू शकतो. 4 × 6 आणि 4चं रूट 2 आहे तर याला आपण लिहू शकतो प्लस मायनस 4चं रूट 2 म्हणजे 2√6. म्हणजे केची व्हॅल्यू एक तर 2√6 राहील नाहीतर -2√6 राहील. तर प्रॉब्लेम 2. सेकंड प्रॉब्लेम काय आहे kx इन ब्रॅकेट x - 2 + 6 इज इक्वल टू 0. तर आपल्याला पहिले याला सॉल्व करावं लागेल. kxनी या ब्रॅकेटला सॉल्व केलं तर काय होईल kx × x म्हणजे kxचा स्क्वेअर मायनस kxनी -2ला मल्टिप्लाय केलं तर 2kx होऊन जाईल आणि +6 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म. म्हणजे आपण ABCच्या व्हॅल्यूज लिहू शकतो. एची व्हॅल्यू होऊन जाईल के, बीची व्हॅल्यू होऊन जाईल -2k आणि सीची व्हॅल्यू होऊन जाईल 6. ठीक आहे. आता आपल्याला दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय आहे 2 इक्वल रूट्स. काय आहे 2 इक्वल रूट्स. इक्वल रूट्स आहे म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आहे 0. म्हणजे डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू किती आहे 0. आता इथे ABCच्या व्हॅल्यूज ठेवा. तर बीची व्हॅल्यू आहे 2k -2k आणि याचा b² म्हणजे होल स्क्वेअर -4. एची व्हॅल्यू आहे k × एची व्हॅल्यू आहे k × सीची व्हॅल्यू आहे 6 इज इक्वल टू 0. तर स्क्वेअर काढायचा आहे. मायनस नंबरचा स्क्वेअर प्लस असतो. तर 2चा स्क्वेअर 4 आणि kचा स्क्वेअर k² मायनस 4 6 जार 24 k इज इक्वल टू 0. आता बघा इथं काय कॉमन निघते 4 6 जार 24 म्हणजे 4 आणि k कॉमन निघते. तर मग इथं आपण 4k कॉमन काढू. 4 काय कॉमन निघेल 4k कॉमन निघालं तर इथे राहील k -4 6 जार 24 म्हणजे 6 राहील आणि k कॉमन निघालं इज इक्वल टू 0. आता काय होईल 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट 0 होईल किंवा सेकंड ब्रॅकेट 0 होईल. म्हणजेच 4k इज इक्वल टू 0 और k -6 इज इक्वल टू 0. मग k इज इक्वल टू काय होईल 4 डिवाइडला जाईल 0/4 आणि इथे k इज इक्वल टू -6 राईट हँडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल आणि इथे 0ला कशानेही डिवाइड केलं तर आन्सर किती येईल 0. तर मग kच्या व्हॅल्यूज कोणत्या मिळत आहे आपल्याला k इज इक्वल